एपिसोड तर पाहायचाच आहे, पण त्याआधी तुम्ही आत्तापर्यंत आपल्या मिराज व्हॉइस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करू शकता। तर आता प्रेक्षकांनो, इथे पुढील भाग खूपच जास्त रंजक असणार आहे, कारण आता इथे पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जे म्हणजेच इथे आता जे काही आपले जी काही आपली प्रिया आहे ती प्रिया इथे अर्जुनच्या खोलीत उशिरा आलेली असते आणि तेव्हा अर्जुनला खूपच जास्त अवघडल्यासारखं होत असतं, कारण ही प्रिया जी आहे ती एवढ्या रात्री इथे आलेली आहे ही गोष्टच इथे अर्जुनला सहन होत नसती आणि त्यामुळे तो तिला म्हणत असतो तू इथे काय करत आहेस, आणि तेव्हा ती म्हणत असते की अरे अर्जुन असं काय करतोस, मला झोप येत नाही आणि त्याचबरोबर तुझी जी काही बायको आहे ती इथे माझ्या आईच्या खोलीमध्ये ठांग मांडून बसलेली आहे, त्यामुळे मी इथे तुझ्याकडे आलेले आहे, पण तू असं का वागतोस माझ्याशी, तू माझ्याशी धड बोलत सुद्धा नाहीयेस। तेव्हा आता तो म्हणत असतो की असं का करतेस, आणि तेव्हा आता इथे प्रिया अगदीच त्याच्या गळ्यामध्ये पडण्याचं काम करत असते आणि तेव्हा ती म्हणत असते की आपण अलिबागला गेलो तेव्हा सुद्धा आपल्याला व्यवस्थित वेळ तिथे मिळालेला नाहीये, त्यामुळे मी इथे आलेली आहे। आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की प्रेक्षकांनो, जेव्हा प्रिया ह्या सर्व गोष्टी इथे बोलत असते तेव्हा अर्जुनला खूप जास्त अवघडल्यासारखं वाटत असतं। तो तिला खूप बाजूला करण्याचा आणि तिच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न तेवढाच करत असतो, पण प्रिया जी आहे ती त्याच्या अंगचटीला जाण्याचं काम करत असते आणि तेव्हा आता इथे अर्जुनला खूपच वेगळा भास होतो, कारण सायली जी आहे ती इथे पाणी घेण्यासाठी खाली आलेली असते आणि सायली पाणी घेण्यासाठी खाली आल्याच्या नंतर इथे आता ती अर्जुनच्या खोलीची लाईट जी आहे ती ऑन असते आणि ती ते पाहत असते आणि तेव्हा तिच्या मनामध्ये विचार येतो, हे एवढ्या रात्री काय करत आहेत आणि एवढ्या रात्री जागे आहेत, लाईट सुद्धा ऑन आहे, असं म्हणूनच आता मी जाऊन पाहते, असं म्हणूनच ती आता इथे सायली अर्जुनच्या खोलीकडे यायला निघालेली असते आणि तेव्हा अर्जुनला वेगळाच भास होतो, म्हणून तो दाराशी येऊन पाहतो। तर दाराशी येऊन पाहिल्याच्या नंतर इथे आता जी काही सायली आहे तिला अर्जुनला दिसते की सायली जी आहे ती इथे वरती येताना त्याला दिसत असते आणि तेव्हा वरती येताना दिसल्याच्या नंतर मात्र आता तो इथे विचार करत असतो की आता जर सायली येऊन वरती माझ्या खोलीमध्ये प्रियाला जर पाहिलं तर मग काय करायचं। आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की त्या फक्त मी अलिबागला काही वेळासाठी त्यांचा फोन उचलला नव्हता तर त्या एवढ्या घाबरल्या होत्या किंवा डायरेक्टच अलिबागला आल्या होत्या, पण आता जर मी इथे त्यांचा फोन नाही उचलला किंवा आता इथे जर त्यांनी माझ्या खोलीमध्ये प्रियाला पाहिलं तर मग काय करतील त्या, असं म्हणूनच आता तो इथे प्रियाकडे जातो आणि म्हणत असतो की प्रिया तू लवकरच तुझ्या खोलीमध्ये जा, कारण सायली वरती येत आहे। तेव्हा आता इथे ती म्हणत असते की उद्या मग आली तर आली, मला काय फरक पडत नाहीये, पण तो म्हणत असतो की नाही, जर तिला ही गोष्ट कळली तर खूपच मोठा अनर्थ होईल, तू पटकन जा। आणि तेव्हा आता कुठे लपू, काय करू असा विचार असतो आणि तेव्हा तो म्हणत असतो की तू जाऊन बाथरूममध्ये लप, असं म्हणूनच तो आता तिला बाथरूममध्ये लपायला सांगत असतो। आणि जेव्हा प्रिया जी आहे ती बाथरूममध्ये लपायला जात असते तेव्हा मात्र इथे आता जी सायली आहे ती खोलीमध्ये येते आणि खोलीमध्ये आल्याच्या नंतर ती त्याला खूप काही प्रश्न विचारायला सुरुवात करत असते। ती म्हणत असते की
तुम्ही काय करत आहात इथे आणि आत्तापर्यंत जागे का आहात आणि इकडे काय करत आहात. आणि तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की मी पेन पेन शोधत आहे, मला काम करायचं आहे ना. तेव्हा ती म्हणते की बाथरूममध्ये, तुमचा हात तर बाथरूमवर काय करत आहे. तेव्हा इथे तो म्हणत असतो की नाही, बाथरूममध्ये नाही आहे, मी जस्ट आत्ता बाथरूममधून आलो ना आणि मग पेन शोधत होतो, असं इथे तो बोलत असतो. आणि त्यावर आता प्रेक्षकांनो हे सर्व काही इथे होत असतं. पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की अर्जुनला काय करावं आणि काय नाही हेच कळत नसतं. आणि तेव्हा सायली पूर्ण खोलीभर चेक करत असते आणि खोलीभर चेक केल्याच्या नंतर तिला खोलीमध्ये कुठेच काही तो काम करताना दिसत नाही, ना त्याचा वही कुठे असतो, ना त्याची पेन कुठे असते. आणि त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की त्याचं काहीही जागेवर नसतं. आणि ती म्हणते की मग तुमचा लॅपटॉप पण वरती नाही आहे, मग तुम्ही काम कुठे करत होतात. आणि तेव्हा तो म्हणतो की लॅपटॉप वरती नाही आहे, मी मोबाईलवरती काम करत होतो. आणि तेव्हा मग ती म्हणते मग तुम्ही पेन कशासाठी शोधत होतात. आणि त्यावर आता तो म्हणत असतो की मी पेन ह्यासाठी शोधत होतो, मला इथे लॅपटॉपवरती काम करायचं, मोबाईलवरती काम करायचं होतं आणि मला नोट्स काढून वहीमध्ये लिहायच्या होत्या, त्यामुळे इथे मी जो काही पेन आहे तो शोधत होतो, असे इथे अर्जुन बोलत असतो.
तर आता प्रेक्षकांनो इथे पुढील भाग खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण पुढील भागामध्ये इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे जी काही सायली आहे, सायलीने प्रतिमाला सुंदर अशी साडी घातलेली असते आणि जशी जुनी प्रतिमा आहे त्याच पद्धतीने तिला इथे तिनं तयार केलेलं असतं आणि तिला या पद्धतीने तयार केल्याच्या नंतर सर्वजणच तिच्याकडे पाहत असतात. आता मात्र इथे पूर्णाजी ज्या आहे त्या प्रतिमाकडे येतात आणि तिच्याकडे आल्याच्या नंतर त्या म्हणत असतात की कुणाचीही दृष्ट लागायला नको, सायली हिची तू दृष्ट काढ, असं म्हणूनच ती आता सायली जी आहे ती तिची दृष्ट काढण्याचा प्रयत्न करताना आपल्याला प्रेक्षकांना पाहायला दिसत आहे. पण आता जो काही नागराज आहे तो नागराज त्याने चोरलेले दागिने हे घरी घेऊन येत असतो आणि आल्याच्या नंतर तो म्हणत असतो की सुमनने हे सर्व काही दागिने इथे पॉलिश करण्यासाठी दिले होते. काय ग सुमन, अगदीच बरोबर आहे ना, हे सर्व तू दागिने इथे पॉलिश करण्यासाठी का आणि कशासाठी दिले होतेस, असं सुद्धा आता इथे जो काही नागराज आहे तो इथे बोलत असतो. तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा मालिकांचे अपडेट्स पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब तुम्ही करू शकता. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत. तोपर्यंत धन्यवाद.